नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बिना ओव्हनचा वापर करता पिझ्झा कसा करायचा दाखवणार आहे। तर चला पाहूया रेसिपी। गॅस चालू केलेला आहे आणि कढई चांगली तापवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालूया। पिझ्झाची भाजी करणार आहे। सर्वप्रथम आपण पिझ्झाची भाजी तयार करून घेऊया। चांगलं कढलेलं आहे आणि टेस्ट करण्यासाठी मी थोडेसे मिरची लसूण टाकलेले आहे। आता मिरची आपण सर्वप्रथम घालून घेऊया आणि चांगली भाजून घेऊया मिरची। मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये ढबू मिरची घालून घेऊया आणि चांगली हलवून घेऊया। त्यानंतर कोबी पण घालूया त्यात आणि ढबू मिरची चांगली भाजलेली आहे। आता आलं लसूणची पेस्ट आहे। आपण हे कढईला असं तेल घेऊन त्यामध्ये परतून घेऊया। भाजी सगळी भाजून तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपण त्यावर चवीनुसार मीठ घालूया। आलं लसूणची पेस्ट मी नंतर घातलेली आहे, कारण त्याचा स्वाद नंतर घातल्यानंतरच तेलात घातल्यावर करपेल म्हणून मी नंतर घातलेले आहे। आणि आता ही भाजी आपण 5-10 मिनिट वाफण्यासाठी ठेवूया। पाणी वगैरे काय घालायचं नाही, अशी तेलात वाफण्यासाठी ठेवूया। आता ही भाजी आपण 10 मिनिट वाफण्यासाठी ठेवूया। असं झाकण ठेवून ठेवूया। चांगली वाफलेलं आहे आणि त्यावर आपण आता कोथिंबीर थोडीशी भरभरून घेऊया। बेस पिझ्झाचं पाकिट आहे आणि तेवढ्याला पुरेल एवढी मी भाजी केलेली आहे। चांगला गरम झालेला आहे आणि त्यावर आता मी बटर लावून घेणार आहे। बारीक करायचा आणि बेसची वरची बाजू आहे ती खालच्या साईडनं आपण हलक्या हातानं गरम करून घ्यायची। चला आता आपण वरची बाजू ही भाजून घेतलेली आहे अशी लाल कलर येईपर्यंत, आणि खालची बाजू ही बारीक गॅसवरच आपण भाजून घ्यायची। गॅसवरच आपण त्याला भाजी वगैरे लावून घ्यायचं, कारण नंतर आपण पिझ्झा हा वापरण्यासाठी ठेवायचा असतो, त्यामुळे ती खालची बाजू करपण्याची शक्यता असते। त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण सगळं भाजी वगैरे लावून घेऊया। सर्वप्रथम आपण ह्याच्यावर मायोनीज तेल लावून घ्यायचं। मायोनीज सॉसवर शेजवानी चटणी पण पसरवून लावून घ्यायची। त्यानंतर आपण ह्यावर ही भाजी केलेली आहे पिझ्झाची ती पण पसरवून घ्यायची सगळीकडे अशी। भाजी लावून झालेली आहे पिझ्झाची। आता आपण त्यावर ही काकडी लावून घेऊया। सर्व काकडी सगळीकडे पसरवून झालेले आणि आता आपण त्यावर कांद्याचा पण थर लावून घेऊया। अशा पद्धतीनं गोल गोल कांदा कापायचा आणि मस्त लावून घ्यायचा। थर लावून झालेला आहे। आता टॅमॅटोचा पण थर लावून घेऊया। आता ह्याच्यावर आपण थोडासा सॉस घालूया। अशा पद्धतीने गोल गोल मस्त सॉस घालून घेऊया। ह्याच्यावर आपण टॅमॅटो सॉस पसरवून घेऊया। आता आपण मॅगी मसाला भरभरूया आणि त्यानंतर पेरी पेरी मसाला पण त्यावर भरभरूया। बारीक गॅस चालू केलेला आहे आणि आपण असं साईडनं तूप सोडून 5 मिनिट हा पिझ्झा आपण वाफवून घ्यायचा। तूप सोडलेलं आहे आपण आणि हे असं झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घेऊया। मिनिटानंतर हा पिझ्झा चांगला वाफलेला आहे आणि छानसा भाजलेला आहे। खालची बाजू पण मस्त भाजलेली आहे। माझी पिझ्झाची रेसिपी कशी काय वाटली? बिना ओव्हनचा वापर करता मी हा घरच्या घरी पिझ्झा केलेला आहे। चला माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।